प्रत्येकाने प्रत्येकावरती प्रेम करावं. आपण कसे दिसतो, छान दिसतो का, की तिला गिल्टमध्ये लोकांना ठेवायला आवडतं, अपमान करायला आवडतो. कुठलंही ठरवून तकिया कलाम होत नसतो. शालिनीचा शालिनी हा पहिल्या सीनमध्ये झालेला तकिया कलाम होता. लहार माझा भाऊ किती म्हणजे त्याचं दुःख मी बघू शकत नाही वगैरे. तेच इतकं खोटं आहे की कोणी वगैरे असं असेल तर मी करत जाणारी मुलगी नाही. तुझ्यासोबत तिने या मालिकेच्या सेटवर मी आली आहे पहिल्यांदा आणि तायडी आपल्यासोबत आहे म्हणजे माधवी निमकर. खूप स्वागत. आणि ॲज युजल तुझे लुक्स नेहमीच कमाल असतात आणि ह्या वेळेलाही जरा अजून प्लस बोलतो ना प्रो मॅक्स लेवलचा तुला लुक मिळालेला आहे. थँक्यू. मला खूप आवडला हा लुक कारण की याच्या आधी शालिनीचा रोल केला होता त्याला ती कोल्हापूरमधली अशी म्हणजे पारंपरिक दागिने आणि सगळ्या महाराष्ट्रीयन साड्या अशा सुंदर अशा दिसणाऱ्या पारंपरिक साड्या नऊवारी वगैरे असं होतं. सो मी बरीच वर्ष तसा लुक केला. त्याच्यानंतर कुठेतरी असं मला हवं होतं की थोडासा लुक ब्रेक करण्यासारखं काहीतरी आपल्याला एक कॉस्ट्यूम असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये मी यापूर्वी कधी दिसले नाही आहे किंवा बरेच दिवसात मी दिसले नाही आहे. साडी लुक हा मला असं वाटतं प्रत्येक ॲक्ट्रेसला साडी खूप आवडते, त्यांचे इंस्टाग्रामला फोटोज असतात किंवा बट ॲज अ कॅरेक्टर म्हणून कुठल्याही भूमिकेसाठी मला असं लुक मिळणं म्हणजे मला आय एम व्हेरी हॅपी. जे एलिमेंट्स आम्ही बघतोय ते लुकसोबत आले होते की तू एक्सपेरिमेंट करत असते तुझ्या? दोन्ही आहे. म्हणजे लुकसोबतही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, मी एक्सपेरिमेंटही करत असते. तुला तर माहिती आहे म्हणजे मी लुक्स तर आम्ही वाट बघतो की यावेळी तू काय आणि तुला हे माहितीच असेल ना की किती हाऊस असते. कधीही तू रात्री बोललीस पटकन अरे अचानक पार्टीला जायचं ठरलं, मी 2 वाजता उठून व्यवस्थित तयार होऊ शकते पटकन. एवढा उत्साह माझ्यात आहे आणि मला त्याचं काही चुकीचं वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकावरती प्रेम करावं. आपण कसे दिसतो, छान दिसतो का, किंवा सगळ्यांनीच म्हणजे सगळ्या स्त्रियांना मी हे सांगते की एकमेकांचं छान कौतुक करून एकमेकांना बूस्ट करून आपण राहिलं पाहिजे. सो मी स्वतःकडे तसं बघते की नाही बाबा आय एम ओके. मला कधीही तू सांगितलंस तर मी तयार व्हायला एनी टाईम म्हणजे मी रेडीच असते. सो हा लुक जो आम्ही ज्यावेळेला डिसाईड करतो त्यावेळेला वेगळा हटके काहीतरी, साडीचा पॅटर्न काय असला पाहिजे, ते कॉमन साडी नाही वाटली पाहिजे, तर ती 2 पीस असलेल्या 2 कलर्स असलेल्या साड्या, 2 पीस म्हणण्यापेक्षा 2 कलर असलेल्या साड्या जॉईन केलेल्या आहेत किंवा तशा पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत. तर त्याच्या मागचा एक थॉट आमच्या मॅमचा होता, भक्ती मॅमचा, की काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सो आपण टिपिकल दरवेळेला बघतो तशा साड्या नसतात. रिच लुकमध्ये पण एक लुक ठरलेला असतो. तसं न करता आपण कॉस्ट्यूममध्ये साडी वेगळी कशी देऊ शकतो, तर त्यांनी डबल कलर साडी अशी वेगळी कस्टमाइज पूर्णपणे करून घेतली. आणि मग तिचा ब्लाऊज कसा असेल, मग ती कशा पद्धतीचा ब्लाऊज वापरत असेल. वेअरएज शी इज अनमॅरिड, तिचं लग्न झालेलं नाही आहे, ती हिरोची बहीण आहे. सो मग आपण तिला कशा पद्धतीने कपडे देऊ शकतो, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, ती लहानाची मोठी कशी झाली, ह्या सगळ्याचा विचार करता लुक ठरतो. आणि तो इतका करेक्ट ठरवलेला आहे. ती एकतर स्वतः डाएट करणारी आहे, हेल्थ जपणारी आहे तायडी, किंवा ती गोड खात नाही फार. परत बाकी तिला गिल्टमध्ये लोकांना ठेवायला आवडतं, अपमान करायला आवडतो. कॅरेक्टरवरनं सांगते हो मी, ना तर असं वाटायचं लोकांना की हिला अपमान करायला आवडतो म्हणून. तर ती भूमिकाच तशी आहे की तिला गिल्टमध्ये ठेवायला आवडतं आणि गोड बोलून आपला हेतू साध्य कसा करता येईल आपल्या लोकांच्या समोर. बाकी लोकांच्या समोर ती कसंही तिला ट्रीट करू शकते बाकी लोकांना, पण आपल्या घरातल्या लोकांना टॅकल करायचं असेल तर कशा पद्धतीने गोड बोलून ती टॅकल करेल. तर असा एक वेगळा काय म्हणतात त्याला, भूमिकेमधला मला वेगळा USP वाटतो तो, की ती इतकी गोड आहे, इतकी गोड आहे. ती तिचा हेतू साध्य करण्यासाठी पटकन जी कसा मारेल कळणार नाही. म्हणजे एकीकडे काही शॉट्स मला आमच्या सिरियलमधले खूप आवडलेत की 2 कॅमेरा सेटअप असतात ना, तर इकडनं समजा मला नुपूरला लुक द्यायचा असेल तर त्यावेळेला माझा लुक पूर्ण वेगळा असतो आणि कट्टू ज्यावेळेला रेवती पटकन मला रेवतीने हाक मारली तर इतकं कन्व्हिक्शनने मला एकदम स्वीट डोळ्यात तो गोडवा आणावा लागतो. तर हे आपण म्हणतो पण इट इज व्हेरी काय म्हणतात त्याला खूप कन्व्हिक्शन लागतं की तुझ्यावरती इतक्या रागात मला म्हणतो ना की अरे माझ्या मनाविरुद्ध माझ्या इगोला ठेच पोचवणारी मुलगी समोर आहे आणि वेळेस पटकन मला ते दाखवायचं नाही आहे म्हणून. सो हे कॅरेक्टर त्या गोष्टीसाठी मला प्रचंड आवडतं. आणि ऑफकोर्स निगेटिव्ह रोलमध्ये प्ले करायला खूप आवडतो. सो ह्या असा लूक आणि मग हे सगळे समजतपैकी ही अंगठी पण खूप. आणि प्लीज स्पेशल एलिमेंटकडे तुझं लक्षच नाही गेलं या स्पेशल तर हे पण मॅमनीच शोधलं होतं आणि ते मला एवढं आवडलं ना गो.
म्हणजे मी ज्याला घालत होते ना त्याच वेळेला मॅम म्हणाल्या की तुला खूप आवडलं, तू रमतेस ते घालताना. म्हटलं खरंच मला खूप आवडलं आहे ते, आणि असं काही वेगळं असेल ना तर मज्जा येते मला. सो मी हे सगळं चांगलं ठरवून लूक व्यवस्थित त्याचा विचार करून फायनल केलेलं आहे. कार्पेटवर पण आम्हाला हा दिसणार आहे का तुझा साथी त्याच्यासोबत काही? दिसू शकतो यार ॲक्च्युली. बरं बरं सांगितलं, आयडिया दिलीस तुम्हाला. पण अशाच वेगळ्या पद्धतीचा कुठला तरी येऊन इथे बसतोय पातावरती, असं करता येऊ शकतं. नक्कीच, थँक्यू सो मच. तुला नेहमीच ना चॅलेंजेस आवडत असतात. मग जी आधीची सिरियल होती त्यात ते शालिनी म्हणजे उडी मारतेय, तो एक सीन होता ज्यातनं तू रश्शीनी खाली उतरलीस. तर हे सगळे चॅलेंज तुला नेहमी आवडतात. मला सांग की कधी कधी आपल्याकडे ना तोचपणा येऊ शकतो की आपल्याला आत्ताही नेगेटिव्ह रोलसाठी विचारलं आहे, पण असा विचार न करता त्यातही काहीतरी वेगळेपण असतं. त्याकडे तू कसं बघतेस? नेगेटिव्ह कॅरेक्टर ते तुला विचारलं जातो. ऑल्सो तायडीसाठी तुझा टच काय दिला असतं? मला असं म्हणायचं आहे, रोज आपण तेच आयुष्य जगतो, रोज त्याच सुखदुःखांना सामोरं जातो, रोज तेच विचार डोक्यात असतात, रोज तेच दुःख कुरवाळतो, रोज त्याच सुखामध्ये आनंदी होऊन आपण जगत असतो. ते कसं टॅकल करतो आपण? तरी रोज वेगळी सकाळ असते, तू वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असतेस. म्हणजे काल ज्या पद्धतीने समहाव तू गुड मॉर्निंग केलं असतंस तसंच सेम तशाच पद्धतीने त्याच पॅरामीटरमध्ये गुड मॉर्निंग करतेस का? वेगळ्या पद्धतीने करतेस का? इट इज अ न्यू डे. नवीन पद्धतीने जगायचं आहे. आणि ठीक आहे, सुखदुःख येत राहणार, ती रोजचीच आहेत आपण असं म्हणतो ना. सो मला असं म्हणायचं आहे, खलनायिका भूमिका ही अशी आहे ना की ती वर्षानुवर्ष खलनायिका कशा पद्धतीची असू शकते, वर्स्ट इन वर्स्ट कशी असू शकते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं म्हणायचं आहे की सिरियल या माध्यमामध्ये खलनायिकेचे ब्रॅकेट्स आहेत, मान्य आहे मला. पण माझ्यासाठी चॅलेंज हे असतं की ते ब्रॅकेट मला कसे तोडता येतात, त्या चौकटीत राहून चौकटीच्या बाहेर वाटेल असं काम कसं करता येईल. सो तो हा माझ्यासाठी टास्क असतो. आणि मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणते की ऑलवेज वेगळं देण्याचा प्रयत्न तुम्ही जर केलात आणि ते मनामध्ये ते ठेवलं तर तुम्हाला कधीच असं वाटत नाही अरे हे तर करून झालं आहे, परत आपण तेच का करतोय. नाही, तुम्ही त्याच खलनायिकेच्या रोलकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं, तो पोर्ट्रे करण्याची पद्धत तुमची वेगळी असेल, तुमची थॉट प्रोसेस वेगळी असेल, त्या भूमिकेचा स्वभाव नीट जाणून घेण्याचा प्रयत्न केलात, त्याचा अभ्यास केला, तर ते कसं कॅरेक्टर आधीसारखं वाटेल? नाही वाटणार ना. तसाच आहे तो एक अभ्यास, फक्त तेवढा करावा लागतो, ती आमची जबाबदारी असते कलाकारांची, ती केली की चालते. आणि बरेच तायडी, आणि तुला सांगते कुठलंही ठरवून तकिया कलाम होत नसतो. शालिनीचा शालिनी हा पहिल्या सीनमध्ये झालेला तकिया कलाम होता, जो मला असं वाटतं तो लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला आहे. वेरॅज तायडीचं असं आहे की शालिनीचं जे कॅरेक्टर त्याच्यापेक्षा तायडी वेगळी आहे, खलनायिका असली तरीसुद्धा वेगळी आहे. ती पहिल्यापासूनच अशी तिचा हेतू समोर आणणारी मुलगी नाही आहे, ती हळूहळू एक स्टेपवर चढत चाललेली मुलगी आहे. सो ठरवून तू तकिया कलाम नाही सांगू शकत की अरे आपलं हे असं असं होऊ शकतं. बट व्हेरॅज मला असं वाटतं की तायडीला वेगळा दिलेला टच म्हणजे जसं मी तुला बोलले होते ना की ती खूप शुगर कोटेड आहे बाहेरनं, जशी गोड अशी एकदम क्यूट अशी, किती काळजी करणारी, आई गो मल्हार माझा भाऊ किती गं, म्हणजे त्याचं दुःख मी बघू शकत नाही वगैरे, तेच इतकं खोटं आहे. बट ते मला इतकं कन्व्हिक्शनने समोर आणायचं आहे. तर ती एक बाजू तायडीची आहे ना, ती एक शेडच आहे तायडीची, मला असं वाटतं ती मला सतत कॅरी करायची आहे. तो एक टच आहे मला असं वाटतं कॅरेक्टरला दिलेला, की ती शुगर कोटिंग तिला केलेलं आहे प्रचंड, बट ती आतून ना कारल्यासारखी कडू आहे. कारलं पण कमी असेल इतकी ती कडू आहे, पण तिला ते खूप शांतपणे तिच्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, पेशन्स ठेवून पोचायचं आहे. कुठलेही आतताईपणा करून नाही की पहिल्यांदा बघा माझा हाच हेतू आहे आणि मी अशीच आहे, असं नाही तिला पोचायचं आहे. तिला एक स्टेप करत पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की हा एक प्रवास मोठा आहे. तो मजा येणार आहे बघायला कसं हे फुलतंय कॅरेक्टर. पण मला तू आता म्हणालीस की मल्हारला तोंडावर गोड बोलायचं आहे, पण मनात तुझ्या काहीतरी वेगळं आहे. पण मला सांग, अजिंक्यसोबतचं बॉन्डिंग कसं झालं आहे? तुम्ही पहिल्यांदा काम करताय राईट एकत्र? मी खरं सांगू का, म्हणजे सगळेच चांगले आहेत सेटवरती, बट मला माझ्यातला आवडणारा अतिशय चांगला गुण, प्लस पॉईंट तुला सांगते, माझं सगळ्यांशी पटतं. माझं कोणाशी पटत नाही असं होत नाही की कोणी वगैरे असं असेल तर मी करत जाणारी मुलगी नाही. मी झालं असेल तर माझं असं होतं की काय झालं, सोड ना, काही वेळासाठी भेटतो आपण, मजा मस्ती करू, बोलू. सो माझ्याबरोबर मुळात कोणी असं करत नाहीच, कारण की मी तसं तू कशी वागतेस ना, समोरचा तसा तुझ्याशी वागतो. कोणी समजा मितभाषी असेल तर आपल्याला कळतं ना,
जास्त नाही बोलत. मूड आहे छान समोरच्याचा, छान गप्पा मारायला लागला आहे त्यावेळेला मग मजा मस्करी करायची. सो माझं सगळ्यांशी पटतं आणि माझ्यातला आवडता गुण आहे ज्याचा मला प्रचंड फायदा होतो. एक तर मी मिथुन राशीची आहे. सगळ्यांशी गप्पाष्टक बोलून चालून कुठेही असं हे काय ह्याच्याशी काय बोलायचं तिच्याशी काय बोलायचं असं माझ्या मनात कधी भेदभाव येत नाही. जी मस्करी तुझ्याशी करेन तीच मी सगळ्यांशी मस्करी करते. म्हणजे ते अगदी आमच्या खाली असणारे ते 2 लहान लहान मुलं आहेत ग एकदम छोटीशी राहणारी, ते अगदी क्यूटशी येतात. फार गोड मुलं आहेत एकदम साधं राहणीमान आहे त्यांचं. तर माझी मस्करी त्यांच्याशी पण तशीच चालते. मग युनिटमधले आमचे डिरेक्टर असतील सगळ्यांशी आम्ही खूप एकोप्याने मी राहण्याचा प्रयत्न करते. मला खूप मजा येते. अजिंक्य असो नूपूर असो. अजिंक्य थोडा मितभाषी आहे पण तो एकदा बोलायला लागला की छान गप्पा मारतो. तर ह्या सगळ्यांशी पूजा नायक आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र पूजाताईसोबत पहिल्यांदा काम करते मी, पण आम्ही ओळखतो एकमेकांना खूप आधीपासून. सो जर ते वातावरण प्रसन्न राहिलं, जर तुमच्या वाईब्स तितक्या चांगल्या असतील, तुमची एनर्जी तुमचा आवरा जर पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या त्या सिरियलवरती नक्कीच त्याचा फरक पडतो. आणि नुपूरचा बॉन्ड एक झलक आम्ही बघितली मगाशी. सो तो कमाल आहेच. जितकी ठसन आहे तितकंच ऑफ कॅमेरा गोडवा आहे. सो थँक्यू माधवीताई आणि ऑल द बेस्ट. हे कॅरेक्टर कसं फुलतं आहे ना, शालिनी जशी शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात अजूनही लक्षात आहे, पण आत्ता तुला तायडी म्हणूनही वेगळी ओळख मिळेल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.